शरद पवारांनी आपल्या पक्षामध्ये आता भाकरी फिरवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असं समजतंय। आता 15 जुलैला नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जातंय। जयंत पाटलांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असं रोहित पवार म्हणतात। तर राष्ट्रवादी पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त हे खोडसाळपणाचं आहे असं म्हटलं। त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स मात्र चांगलाच वाढलाय। दरम्यान प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर त्याचं सोनं करू अशी प्रतिक्रिया दिली आहे शशिकांत शिंदे यांनी। माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेन। तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण हे 15 जुलैला कळेल। जयंत पाटील यांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय। बघा, पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत, सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत, फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। पक्षामध्ये अस्वस्थता नाही, ही कुठेतरी मीडियाद्वारे बाहेर चर्चा पसरवली जात आहे, पण पक्षामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही। पक्षामध्ये एक आनंदी वातावरण आहे। पक्ष एक, मी तर बऱ्याच वेळा सांगतो, राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नव्हे, आदरणीय पवार साहेबांचा परिवार आहे। त्यामुळे त्या परिवारामध्ये एकदम आनंदी वातावरण आहे, त्यामध्ये अशी कुठलाही मतभेद नाही। कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी 7 वेळा गेला पूर्ण महाराष्ट्राचा। आणि त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा, पण नाराजी आहे म्हणून नाही, तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते। पक्षाच्या बैठकीत ठरतो, असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे।